हॅलो एव्हरीवन, सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव तनिष्का हर्षल कोकडे आहे. ऑफकोर्स आय एम मॅरिड. माझ्या मिस्टरांचं नाव हर्षल कोकडे आहे. राहायला आम्ही इकडं कारेगावातच आहे. कारेगावातच राहतो लग्न झाल्यापासून. आणि लग्नाच्या आधी पण म्हणजे मी लहान होते तेव्हापासून मी पण कारेगावात राहते. हर्षल पण ज्यावेळेस लहान होते तेव्हापासून ते पण इथेच राहतात. दोघं पण एकाच गावातले आहोत. आमचं लव्ह मॅरेज ऑफकोर्स 1.5 वर्ष झाले तर आमच्या लग्नाला होऊन. तसं आम्ही इकडंच राहते गावातच. आणि चाललंय आता थोडंसं घराचं रिनोव्हेशन वगैरे करायचं, पण ते काय आणखीन ठरलं नाही आहे. आणि बघू आता इकडंच राहायचं का तिकडं आपलं रानात रूमांचं बांधकाम चालू आहे, तसं तिकडं जायचं चाललंय आता माझं. पण हर्षल काय म्हणतात ते त्याच्यावरतीच सगळं. हर्षल काय काम करतात तर त्यांचं कंपनीत कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे. आणि त्याच्या जोडीला आता मी रूम पण बांधल्यात. आणि माझं काय नाही, मी हाऊसवाईफच आहे. माझं 12वी शिक्षण झाले, त्यांचं पण 12वी शिक्षण झाले. फॅमिलीमध्ये आम्ही 3 जण राहतो. मी, माझ्या सासूबाई आणि हर्षल असं आम्ही 3 जण राहतो. सख्या नंदूबाई पण आहेत मला, पण त्या नाही राहत आमच्यासोबत. त्यांचे मॅरिड लाईफ तिकडे सेट आहे, ते स्वतः पुण्यात असतात. आणि माझे पण पार्लरचे वगैरे क्लासेस झालेले आहेत. आरीवर्कचे क्लास झाले, ते पार्लरचे क्लास झालाय. तर सो माझं आपलं असं असतं काही ऑर्डर वगैरे आले आरीवर्कच्या तर मी बसते आपल्या घरी करत आरीवर्क वगैरे. कारेगावमध्ये नेमकं आम्ही कुठं राहतो तर आपल्या इकडं गावातच एक मराठी स्कूल म्हणून आहे. त्याच्या तिकडून वरती यायला रोड आहे. एक स्पॉट आहे आपल्या गावात पाण्याची टाकी म्हणून, स्कूलच्या वरतीच तिथं होतं. त्या पाण्याच्या टाकीपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही राहतो. घर स्वतःच घर आहे आमचं, त्याच्यामुळं काय आम्हाला दुसरीकडे कुठं राहायला जाता येत नाही. पुढे बघू शकता तुम्ही, मी व्हिडिओ टाकते याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. आपलं असं काहीच घर आहे. थोड्या दिवसांनी त्याच्यातच आपण रिनोव्हेशन वगैरे करून घेणार आहोत. अशी आमची लाईफस्टाईल आहे. एवढं खास असं काही नाही आहे, स्वतःच असं खास काही नाही. मी आपली हाऊसवाईफ आहे. आणि बाकी तसं डेकोरेशन वगैरे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यात मला खूप सारा इंटरेस्ट असतो. तर हर्षलचं माझं लव्ह मॅरेज आहे, पण आमची ओळख तसं तर खूप आधीपासून झालेली आहे. आणि लव्ह मॅरेज आमचं बरेचसे फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे सगळं त्याच्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेजच केलं. म्हणजे बऱ्याच जणांना शंका होती की यांचं होईल का नाही, हे होईल ते होईल. पण ते असतं ना की प्रेमाची साथ शेवटपर्यंत असेल तर सगळं काही अशक्य शक्य असतं. तसं तसंच आमचं काहीच झालं. आणि फायनली आम्ही लग्न वगैरे केलं. फायनली आता आमचा सुखी संसार चालू आहे. जे लोक बोलले होते की यांचं काही होणार नाही असं तसं हे ते, तर त्या लोकांना आम्ही खरं तर दाखवून देतोय की नक्कीच आम्ही सगळ्यांपेक्षा चांगला संसार वगैरे करतोय. सगळ्या गोष्टी लव्ह मॅरेज करून देखील आम्ही एकमेकांना धरून वगैरे आहोत. आणि अशाच प्रकारे आमची लाईफस्टाईल आहे. तर सो माझ्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि न्यू आहे मी यूट्यूबवरती, तर सो सगळ्यांनी मला खूप सारा सपोर्ट करा. थँक्यू.